खासदार संजय राऊत राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि काही वेळामध्ये संजय राऊत शिवतीर्थावर जाणार असल्याचं कळत आहे। संजय राऊत आता राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर जाणार आहेत। केडीएमसीतल्या निर्णयाबाबत चर्चेची शक्यता आहे। तर काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांबरोबर संवाद साधला आणि यामध्ये राज ठाकरे यांच्याबरोबर भेटीसाठी ते जाणार असल्याचं सांगितलेलं आहे। तर काही वेळामध्ये खासदार संजय राऊत शिवतीर्थावर जाणार आहेत आणि राज ठाकरेंबरोबर केडीएमसी संदर्भात चर्चा होईल अशी एक शक्यता आहे। त्यामुळे काय काय नेमके चर्चेचे मुद्दे असणार आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता महापौर पदासंदर्भातले महत्त्वाचे निर्णय पुढच्या काही काळात पुढे येत आहेत आणि त्या संदर्भात राऊतांची काय नेमकी राज ठाकरेंबरोबरच्या या भेटीमध्ये चर्चा होतीये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या मुद्दा गाजतोय तो केडीएमसीमध्ये काल राजकारणात एक वेगळा ट्विस्ट आला आणि मनसेनं शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे। 53 त्यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांबरोबर मनसेचे 5 नगरसेवक आता सत्ताधाऱ्यांमध्ये जाऊन बसणार आहेत आणि एक वेगळंच राजकीय समीकरण कल्याण डोंबिवली महापालिकेनिमित्तानं पाहायला मिळालं। अर्थात यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या। यावरून अगदी शिवसेना UBT मधून सुद्धा प्रतिक्रिया उमटल्या। मात्र अर्थातच आज आता संजय राऊत यांच्याबरोबरच्या चर्चेमध्ये काय नेमक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर या संदर्भात चर्चा होतीये बघावी लागणार आहे। काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांबरोबर संवाद साधला आणि त्यामध्ये त्यांनी म्हटले की स्थानिक पातळीवर या संदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले होते। मात्र असाही एक सूर आहे की राज ठाकरेंची सुद्धा या संदर्भात नाराजी आहे। त्यामुळे आता काय नेमकी चर्चा होतीये बघणं खूप महत्त्वाचं असेल। तर केडीएमसी मधल्या राजकारणावरून सध्या राजकीय वर्तुळामध्ये काही प्रतिक्रिया येत आहेत आणि अर्थातच यावर आता राज ठाकरे यांची काय नेमकी सगळी प्रतिक्रिया असणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। संजय राऊत आणि त्यांच्यामध्ये आता काय चर्चा होतीये या मुद्द्यावरून हे बघावं लागेल। काही वेळामध्ये यामध्ये आता स्पष्टता येईल ज्यावेळी संजय राऊत शिवतीर्थावर पोहोचतील।